तर टीसीएस प्रकरणी 2 संशयितांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। शफी शेख आणि रझा मेननला आज कोर्टात हजर केलं जाईल। एसआयटीसह एटीएस कडून देखील दोघांची चौकशी करण्यात आली। दोघा आरोपींची पोलीस कोठडी आज संपत असल्यानं आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे। दोघांवर धार्मिक भावना दुखावणं, छळाचे गंभीर आरोप, विनयभंग प्रकरणात सुद्धा गुन्हे दाखल आहेत। आज दोघा आरोपींना पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी याकडे लक्ष आहे। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडे। किरण, 2 संशयितांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। आज कोर्टात नेमकं काय घडू शकतं? कल्याणी, आज या 2 संशयित आरोपींना आणखीन एकदा कोर्टात हजर केलं जाणार आहे, कारण या दोघांनाही 2 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ते नाशिक न्यायालयाने दिल्यानंतर 2 दिवसांची पोलीस कोठडी आज हे संपत आहे। त्यामुळे शफी शेख आणि रझा मेमन या दोघांनाही आज नाशिक न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। या दोघांचीही कसून चौकशी गेल्या 2-3 दिवसांपासून एसआयटी आणि जे एटीएस कडनं केली गेलेली आहे। काही माहिती सुद्धा या तपासामध्ये समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळते। याही दोघांवरती गंभीर आरोप आहेत। याही दोघांवरती महिलांचं छळ असेल किंवा अशा पद्धतीचे वेगवेगळे जे आहेत ते गंभीर गुन्हे या दोघांवरतीही दाखल आहेत आणि म्हणून या दोघांना ही 2 वेळा पोलीस कोठडी जी आहे ते न्यायालयाने दिलेली होती, पण जी दुसरी कोठडी होती ती आज संपणार आहे। त्यामुळे या दोघांनाही न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। आज नेमकं न्यायालयामध्ये या दोघांसंदर्भात काय सुनावणी होतो किंवा काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच या दोघा आरोपींना आज पोलीस कोठडी होते की न्यायालयीन कोठडी याकडे लक्ष असणार आहे। किरण, धन्यवाद माहितीसाठी। तर शफी शेख आणि रझा मेमन या दोघांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। टीसीएस प्रकरणातले हे दोघे संशयित आहेत। आज त्यांना कोर्टात हजर केलं जाईल आणि कोर्ट आज काय नेमका निर्णय देतं हे पाहावं लागेल।